विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सौरभ मालपाणी, संचालक वर्धिष्णू अकॅडमी अमरावती. ॲक्च्युली खूप दिवसापासून माझ्या लक्षात आलं आहे, मागच्या वर्षी ही गोष्ट लक्षात आली होती, परंतु मी काही त्याच्या मागे लागलो नाही. मी माझ्या कामाला लागलो. पण यावर्षी तर मला असं 100% निदर्शनास आलं. आता त्याच्याबद्दल बरेच व्हिडिओसुद्धा आलेले आहेत आणि बरेच संपादक लोक जे आहेत ते सुद्धा बोलत आहेत की CETच्या एक्झाममध्ये घोळ झाला आहे. घोळ म्हणजे असा झाला आहे की जे टॉपचे कॉलेजेस आहेत, जसं की COEP, VJTI, SPIT, PICT, इथे जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे CS किंवा IT ब्रांचला, तर आपल्याला नक्कीच 99.5% वरती पर्सेंटेज लागतात. आणि अगोदर काय व्हायचं, 2022च्या अगोदर असा घोळ कधी बघितला नाही की ज्यांना 10वी आणि 12वीला पर्सेंटेज नाही आहेत विद्यार्थ्यांना आणि डायरेक्टली CETला आहे, असं कधी होत नव्हतं. आता एखादा विद्यार्थी अपवाद ठरवू शकतो, आपण समजू का बाबा ज्याला 10वीला पर्सेंटेज नाही आहेत, त्यांनी 12वीला खूप अभ्यास केला, मग त्याला 12वी बोर्डात ते पर्सेंटेज मिळाले आणि इकडेसुद्धा CETला मिळाले. आपण असं समजू शकतो, खूप मेहनत 2 वर्ष केल्यानंतर. पण असं होते की त्याला 12वीलासुद्धा बोर्डात पर्सेंटेज नाही आहेत. आणि बरेच विद्यार्थी तर असे आहेत का जे व्होकेशनल सायन्सवाले आहे. व्होकेशनल सायन्स जर कोणाचं असेल तर त्याला 100 मार्काचा प्रॅक्टिकलचे तसेच मिळतात. मग तर त्याला कमीत कमी 85% 12वीला बोर्डातसुद्धा मिळाला पाहिजे, जर त्याला खरंच CETमध्ये 100 पर्सेंटेज असेल तर. पण तसं घडत नाही आणि त्यांचे पर्सेंटेज फार कमी असतात. 60 किंवा 60पेक्षा कमी 12वीला पर्सेंटेज आहेत आणि त्यांना CETमध्ये 100 पर्सेंटेज आहे, 99.99. मग यात काहीतरी घोळ आहे, हे 100%. मग ह्यात गव्हर्नमेंटची चूक आहे का, तर मी मानणार गव्हर्नमेंटची चूक अजिबात नसेल असं मला वाटते. परंतु मग चूक काय आहे, तर चूक असं आहे की ज्या लोकांना CET एक्झाम कंडक्ट करण्यासाठी यांनी दिलेली आहे, जसं की मला वाटते की 2022च्या अगोदर TCS कंपनीला कॉन्टॅक्ट होता, त्यावेळेस असा मला कधी घोळ दिसलेला नाही आहे. आता एज्युस्पार्क नावाची कंपनी आहे, त्याला मोस्ट प्रॉब्ली महाराष्ट्र गव्हर्नमेंट काम देते CETची एक्झाम कंडक्ट करण्यासाठी. आणि हा घोळ 2023, 24, 25, 26मध्ये चालू झालेला आहे. आता ती कंपनी घोळ करते का, हे माझं म्हणणं नाही आहे, परंतु नक्की सिस्टीममध्ये कुठं फॉल्ट आहे हे आपल्याला शोधून काढणं फार गरजेचं आहे. कारण की पुढच्या वर्षी जर हा घोळ चालू राहिला तर हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. आता ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज होते, पर्सेंटेज चांगले आले CETला, त्यांना नक्कीच ते कॉलेजेस मिळणार आहेत, ते तिथे टिकणार नाही, हे आपल्याला 100% माहिती आहे. परंतु जे हुशार विद्यार्थी होते, होतकरू होते, गरीब विद्यार्थी होते, त्यांचं तर तुम्ही नक्की जागा घेतली आहे, त्यांचं तुम्ही यावर्षी नुकसान केलेलं आहे. तर त्यांना न्याय मिळवून देणं हे संविधानातही लिहिलेलं आहे. प्रत्येक भारताच्या नागरिकाला न्याय मिळाला. मी तर आता याच वर्षी न्याय मिळाला पाहिजे, पण राऊंड चालू झाले आहेत. परंतु मी तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करेल की हा घोळ लक्षात आणा आणि जर अशी कुठली सेटिंग होत असेल कुठल्या सेंटरलासुद्धा, तर ते सेंटर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ बंद करावेत महाराष्ट्रातून. ज्या सेंटरमध्ये कोणीतरी म्हणजे पैसे घेऊन, आता ते कसे सेटिंग करतात याच्याबद्दल आमच्याजवळ कुठला पुरावा नाही आहे, परंतु प्रत्येक सेंटरला कॅमेरे लागलेले आहेत, हे 100% आहे. तर त्यांनी ज्या पोरांना 100 पर्सेंटेज मिळाले आहेत त्यांचा व्हिडिओ चेक करावा की त्यांना कॅमेऱ्याच्या समोर बसवलं आहे की त्यांना वेगळी जागा दिलेली आहे, याचं पूर्ण त्यांनी चेक करावं. आणि जर काही पुरावे सापडत आहे कुठल्याही विद्यार्थ्याबद्दल, आता यात विद्यार्थ्यांची चूक आहे त्या मी असे म्हणणार नाही, त्यांच्या आईवडिलांची चूक आहे. जे काही असेल, जे काही घोळ असेल, तर हा घोळ पुढच्या वर्षी नक्की झाला नाही पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपल्या विद्यार्थ्याचं फायदा झाला पाहिजे, जो होतकरू आहे, गरीब आहे. कारण की MST CET ही परीक्षा कोण देतो, जो महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि ज्याची परिस्थिती नाजूक आहे, जो JEE सारख्या एक्झामला खूप जास्त पैसे कोचिंग क्लासला खर्च करू शकत नाही आणि जो स्टेट बोर्डला प्राधान्य देतो आणि खूप अभ्यास करतो 2 वर्ष, अशा लोकांना COEP, VJTI सारखे कॉलेजेस जे IIT लेवलचे आहेत किंवा त्यांचे पॅकेजेस IIT लेवलचे, ते त्यांना मिळाले पाहिजे, त्यांच्या हक्काचे आहेत ते. परंतु होत काय की ज्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही सुरुवातीचे कॉलेजेस, आणि ज्यांना नाही मिळायला पाहिजे त्यांना मिळत आहे. मागच्याही वर्षी जे विद्यार्थी असे गेलेले आहेत COEPला, त्यांचे रिझल्ट्स मला तरी वाटते गव्हर्नमेंटने चेक करावेत. त्यांना नक्की लक्षात येईल का ते विद्यार्थी फेल झाले असेल तिथेसुद्धा, कारण की ते टिकूच शकत नाही तिथे त्या कॉम्पिटिशनमध्ये 100%. परंतु हे काहीतरी घोळ करून तिथपर्यंत पोचत आहे. हा जो कोणता रॅकेट असेल किंवा घोळ असेल, याबद्दल मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही त्यात बिलकुल लक्ष द्यावं. आणि मी अजून एक रिक्वेस्ट करेल की चंद्रकांतदादा पाटील हे फार विद्यार्थ्यांबद्दल फार संवेदनशील आहे. मला पूर्ण खात्री आहे की चंद्रकांतदादा या विषयात पूर्ण लक्ष घालतील आणि आपले जे CETचे सरदेसाई सर जे आहेत, आपले IAS अधिकारी, ते सुद्धा कमिशनर जे आहेत, ते सुद्धा या मॅटरमध्ये लक्ष घालतील आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल. जे आता या वर्षीचं नाही, पुढच्या वर्षी हा घोळ झाला नाही पाहिजे सेम टू सेम. तर कुठले असे सेंटर्स आहेत का खरंच की जिथे खरंच काही घोळ होतो? मग असं जर असेल
तर ते सेंटर शोधण्यात यावेत आणि त्या सेंटरला बिलकुल बॅन करून टाकावं. त्या सेंटरवर कुठलाही विद्यार्थी एक्झाम द्यायला जाणार नाही असेच सेंटर ठेवा. याच्यात कुठले तरी काही लोक इन्व्हॉल्व होऊ शकतात. जेही कोणी असेल त्यांना कळीत सजा झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर. मी त्यांना रिक्वेस्ट करेल. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.